की लोकसभा निवडणुकीत तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्र हा स्वाभिमानाच्याच बाजूने उभा राहणार हे तुमच्यापैकी प्रत्येकाने दाखवून दिलं। पण भावांनो, लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा भी बाकी है। आणि लोकसभेत जे काही झालं त्यामुळे सरकार भी खडबडून जागा झालं, महायुतीतले 3 पक्ष खडबडून जागे झाले, म्हणजे लोकसभेत मतांची झाली कडकी, म्हणून यांना बहीण झाली लाडकी। एवढी वर्षाच्या बहिणीची कधी आठवण झाली नाही, त्या बहिणीला अचानक यांनी लाडकी केलं। पण बहीण आता म्हणायली, मला भावा ववाळणी देतो ते चांगलंच आहे, आमच्याच कष्टाचे पैसे आहेत। पोरग जन्माला येतं, व्हॅक्सिन लावतो का इंजेक्शन देतो का नाही पोरग जन्माला आल्यावर, त्या व्हॅक्सिनवर बी जीएसटी आहे। आणि माणूस गेल्यानंतर तिरडीवर अंथरलेल्या कापडावर आणि कफनवर सुद्धा जीएसटी आहे। तुमच्या माझ्या कष्टाचं वरबाडून आता बहीण लाडकी म्हणून त्याच्या नावाने फक्त पैसे देत आहेत, सरकार काय खिशातून पैसे देत नाही। म्हणजे मगाशी राजेश भैयाने विचारलं, मी खरं तर जयंत पाटील साहेबांना इतका अर्थमंत्री पदाचा प्रगाढ अनुभव आहे, प्रत्येक ठिकाणी त्या दिवशी धाराशिवमध्ये गेलो, तिथे सांगितलं डीबीटी ला पैसे जमा झाले नाही, आता भैयांनी सांगितलं पीएम किसान योजनेचे पैसे जमा झाले नाही, विकास सोसायट्यांचे 3% व्याजाचा परतावा केंद्राने दिलाय, अजून राज्यांनी जमा केला नाही। मग हे सगळेच्या सगळे योजनांचे आलेले पैसे हे फक्त मतांची बेगमी करण्यासाठी काही ठराविक योजनांकडे वळतात का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। आणि झाली काय परिस्थिती, आता आज ती गुलाबी यात्रा जी महाराष्ट्रात निघाली ती आमच्या मतदारसंघात शिरूरला आहे कालपासून। पण गंमत कशी झाली की आज माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना, आदरणीय अजितदादांना, भारतीय जनता पक्षाची आमची बहीण, आमची रणरागिणी जुन्नरला एक भारतीय जनता पक्षात काम करते, पण त्या आशाताई बुचकेंनी काळे झेंडे दाखवले। सरकार कुणाचं, महायुतीचं, उपमुख्यमंत्री कुणाचे, महायुतीचे, आणि गुलाबी यात्रेला काळे झेंडे कोण दाखवतोय, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी। दुसरी गंमत कशी झाली, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येच कळना, परवा येताना एक बॅनर होता, एक त्यांच्या राष्ट्रवादीचा बॅनर होता, दुसरा मुख्यमंत्र्यांचा बॅनर होता। राष्ट्रवादीच्या बॅनरवर लिहिलं होतं माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर लिहिलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण। कळनास नक्की लाडकी बहीण कोणाची आहे, उपमुख्यमंत्र्यांची आहे का मुख्यमंत्र्यांची आहे। आणि त्यामुळे असं कळतंय का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येच खटके उडायलेत, योजना आमची आणि प्रसिद्धी तुमची, अशी व्यवस्था व्हायला लागली। आणि त्याच्याहून एक किस्सा आठवला, जेवायला गेलो होतो एका ठिकाणी, 3 सुना होत्या, ज्या घरात जेवायला गेलो त्या घरात 3 सुना होत्या, त्यातल्या एका सुनीनं जेवण बनवलं, एका सुनेनं दुसरीने ताटं केली आणि तिसरी ताटं वाढायला आली। जेवण झालं, चांगलं जेवण होतं, मी हात जोडले, म्हटलं अन्नदाता सुखी भव, आणि 3 सुनांमध्ये भांडणं झाली। बनवणारी म्हणती मी बनवलं, ताटं करणारी म्हणती मी ताटं केली, आणि वाढणारी म्हणती मी वाढले, आशीर्वाद मला मिळाला पाहिजे। आता सुना कोण कळलं, आता सुना कोण कळलं, त्यामुळे वाढणारा कोण आहे, ताटं बनवणारा कोण आहे, बनवणारा कोण आहे हे कळण्याच्या नादात मायबाप जनतेला मात्र मूर्ख बनवलं जातंय। कारण माझी बहीण लाडकी असली तरी ती विचारती ओवाळणी दिली, पण दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय झालं। तुम्ही सांगितलं होतं सोयाबीनला 6,000चा भाव देणारा, भाव किती मिळतोय, म्हणजे क्विंटल मागं नुकसान किती, 2,000चं कट्टे किती निघतात एकराला, कट्ट्या मागं नुकसान झालं 1200 ते 1500चं। जर तुमचे 20 कट्टे निघत असेल दादा हो, तर 30,000चं नुकसान झालंय। 1500 द्यायलेत आणि 30,000 तुमच्या खिशातले, तुमच्या हक्काचे काढून घ्यायलेत, हे विसरू नका। त्यामुळे बहीण विचारते ओवाळणी दिली, पण दाजीच्या सोयाबीनच्या भावाचं काय, बहीण विचारती ओवाळणी दिली 1500ची, पण भाच्याच्या नोकरीचं काय, त्या भाच्याच्या लग्नाचं काय। आज मराठवाड्यातल्या तरुण माझा एक अस्वस्थ, एक सामाजिक अस्वस्थता आहे।
गावागावात गेलं तर 200-250 पोरं भेटतील. लग्नाचं वय उलटून गेलं तरी सुद्धा लग्नाला मुलगी मिळत नाही. ही सामाजिक परिस्थिती आहे. आणि ही केवळ हसण्यावारी न्यायची नाही, ही एक फार महत्वाची गंभीर सामाजिक परिस्थिती आहे. कारण आमच्या तरुणाच्या हाताला काम नाही, तरुणाच्या हाताला रोजगार मिळत नाही. आणि त्याचवेळी काय होतं, महाराष्ट्रातले 17 उद्योगधंदे हे गुजरातला जातात. वेदांता फॉक्सकॉन गेला, टाटा एअरबस गेला, बल्क ड्रग पार्क गेला. हे जे सगळं गेलं ना, हे तुमच्या पोरांच्या नशिबातले रोजगार हे दिल्लीतून गुबुगुबू वाजलं का महाराष्ट्रातले महायुतीचे नेते नंदीबाईला वाणी माना डोलावतात. म्हणजे तिकडून वाजते गुबुगुबू, वेदांता फॉक्सकॉन नेऊ का, न्या मालक. टाटा एअरबस नेऊ का, गुबुगुबू गुबू न्या मालक. बल्क ड्रग पार्क नेऊ का, गुबू 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 न्या मालक. अरे न्या मालक करता करता आमच्या तरुणांच्या नशिबातला रोजगार तुम्ही हिरावून घेताय. याची जर शरम सरकारला वाटत नसेल तर या सरकारला विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय थांबू नका, एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. आता काल माननीय मुख्यमंत्री म्हणाले कुठेतरी, सरकारला बळ दिलं तर 1500चे 3000 करू. मला असं वाटलं होतं भावा बहिणीचं नातं लय पवित्र आहे. पण भावा बहिणीचं नातं पवित्र आहे, त्याच्यामध्ये घासाघीस जर सरकार करत असेल तर सरकारने अप्रत्यक्ष कबुली दिली की आमच्या बहिणींनी बी सांगितलं असेल 1500 देत आहे, त्यातले 850 गेले गॅसला, उरले 750. 750 तेल किती येणार, मीठ किती येणार, तिखट किती येणार, साखर किती येणार, याचाच हिशोब लागेना. पण एकीकडे माननीय मुख्यमंत्री महोदय जरी हे सांगत असले तरी दुसरीकडे आज एक फार गंभीर बातमी आली भावांनो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारत देशाला एक इशारा दिलाय. भारतावरचं कर्ज झालंय 205 लाख कोटी रुपयांचं. 205 लाख कोटी रुपयांचं हे कर्ज आता भारताचं जे एकूण सकल उत्पादन आहे, जे जीडीपी आहे, या जीडीपीच्या वर काही महिन्यात जाऊ शकतं, असं देशाला इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलाय. आणि जर या पद्धतीनं हे कर्ज जीडीपी पेक्षा वर गेलं तर जी श्रीलंकेत परिस्थिती आली त्या पद्धतीनं आपला देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाईल. आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी हे भान ठेवायला हवं की या पद्धतीनं योजना करत लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत असताना तिजोरीत खडखडाट तर नाही ना, याचा एकदा विचार केला पाहिजे. पण ही सगळी परिस्थिती आहे म्हणूनच महायुती सरकारला कळले का शेतकऱ्यांनी ठरवलं, युवकांनी ठरवलं, माता भगिनींनी ठरवलं महायुती सरकारचं करायचं काय. आणि म्हणून मग झालं असं का एका ठिकाणी पोराचा अभ्यास झाला नव्हता. म्हणजे इथल्या विद्यामंदिराची परिस्थिती नाही सांगत, एका ठिकाणी पोराचा अभ्यास झाला नव्हता म्हणून पोरांनी दुसऱ्या पोराला, बाजूला बसलेल्या पोराला सांगितलं तुला 50 देतो, मला पुरवणी दे. त्यांनी 40 पानाची एक पुरवणी दिली. तरी धकाना म्हणून त्यांनी दुसऱ्याला सांगितलं तुझं नाव सांगीन हेडमास्टरला, त्यांनी 40 पानाची पुरवणी दिली. आणि तवा कळलं की एवढं करून बी पास काय व्हायचं नाही, म्हणून बापाचा वशिला लावला आणि सांगितलं कॉलेजला सांगा ना जरा परीक्षा पुढे टाकला. 40 पानाची पुरवणी लावणारं पोरग बी तुम्हाला कळले आणि परीक्षा पुढे ढकला. म्हणजेच विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर टाका हे जे कारस्थान रचलं जातंय, महायुती सरकारला कळून चुकलंय का महाविकास आघाडीचं सरकार येणारी काळ्या दगडावरची रेग, आणि त्यासाठी हे सगळं चाललंय. आणि हे सगळं होत असताना मात्र भावांनो सावध राहा. आता मी मराठवाड्यात आलो, अनेक ठिकाणी मोर्चे दिसले. बांगलादेशमध्ये जे हिंदू बांधव आहेत त्यांच्यावर होत असणाऱ्या अत्याचाराविरुद्ध काही रॅली निघत होत्या. कोणत्याही समाजावर होणारे हल्ले हे निषेधार्हच आहेत. आणि बांगलादेशमधल्या आमच्या हिंदू बांधवांच्या संरक्षणाची जबाबदारी परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची आहेच. पण एकाच वेळी जेव्हा काही गोष्टी घडायला लागतात तेव्हा त्याच्यामध्ये काही धूर तर निघत नाही ना, याची शंका येते. अशा पद्धतीनं
वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जर होत असेल तर तो प्रयत्न मात्र हाणून पाडावा लागेल. कारण परवाच एका महंतांनी एक आक्षेपार्ह विधान केलं इतर धर्माच्या बाबतीमध्ये. 2018 साली हेच महंत एकाच व्यासपीठावर बसून मुस्लिम धर्मगुरूंबरोबर हरिनाम सप्ताह घेत होते. अचानक त्या महंतांना जेव्हा वेगळं काहीतरी बोलावंसं वाटतं तेव्हा ही शंका आल्याशिवाय राहत नाही. निवडणुकीच्या तोंडावर यांना या पद्धतीनं जाती जातीत विष कालवून धार्मिक द्वेष वाढवून स्वतःची राजकीय पोळी तर भाजायची नाही ना, ही शंका आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जाता जाता एवढं सांगतो, मगाशी राजेश भैयांनी जे सांगितलं, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं ना ते कुणा कुटुंबाचं नव्हतं. महाराजांच्या राज्याला भोसल्यांचं साम्राज्य नाही म्हणत, महाराजांच्या राज्याला शिवाजी महाराजांचं साम्राज्य नाही म्हणत. महाराजांचं साम्राज्य एका कुटुंबाचं नव्हतं, एका व्यक्तीचं नव्हतं, ठराविक एका समाजाचं नव्हतं. महाराजांचं स्वराज्य होतं ते 18 पगड जातींचं होतं, 12 बलुतेदारांचं, 16 अलुतेदारांचं होतं. म्हणून त्याला रयतेचं राज्य म्हणतात. आणि ही आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे. 18 पगड जातींना एकत्र घेऊन एका विधायक कार्याकडे नेलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव 350 वर्ष होऊन गेली तरी तुमच्या माझ्या काळजावर कोरलं गेलंय. आणि म्हणून मतांसाठी जर कोणी जाती जातीत धर्मात विष कालवण्याचा प्रयत्न करत असेल तर सांगा त्यांना हाठणकावून की हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार आहे, हे राज्य फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वांवर चालणार आहे. आणि हे राज्य पुढे घेऊन जात असताना चिन्ह कळले ना, नाही तर सगळं रामायण झालं आणि वेगळं विचारायचे तुम्ही. हा त्यामुळे घनसावंगीमध्ये एकच मंत्र आहे, रामकृष्ण हरी. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरात पोचू द्या. आणि मगाशी राजेश भैया आपण म्हणालात त्याबरोबर जयंत पाटील साहेबांनी सांगितलं जातानाच तिकीट ठेवून जातो. पण भैयांची लय मोठी हुशारी आहे. भैयांनी तिकीट मागितलं की बर्थ मागितलाय ते अजून काय कळायला मार्ग नाही. पण भैया साहेबांना ताकद तुम्ही दिलीत तर तुमचा घनसावंगीचा हा कोहिनूर महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.